बालगंधर्वला मी ह्या स्टॉलवरती आलेला आहे. पूजा महिला गृह उद्योग यांचे वाळवणी सगळे पदार्थ इथे आहेत. नाचणीचे बिस्किट वगैरे तुम्हाला इथे मिळू शकतात किंवा गव्हाचे बिस्किटं, पापड, वेपर्स, शेवई, सांडगे, हे असे सगळ्या काही प्रकारचे आपल्याला जे वाळवणं लागतात वर्षभराचे आहे ना, ह्या स्टॉलवरती आपल्याला मिळू शकतील. तर आपल्याकडे हे दादा आहे तर ते थोडंसं स्टॉलबद्दल आपल्याला सांगतील. तर तुमचं स्टॉल किती वर्ष लावता तुम्ही इथे? आंबा महोत्सवाला गेल्या तरी 10 वर्ष बालगंधर्व. आणि तुमचे इतर दुसरीकडे कुठेही स्टॉल असतात का? दरवर्षी डिसेंबर महिन्यात भीमथडी दसरा नंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पिंपरी महानगरपालिकेतर्फे भावनाथडी भरली जाते, तिथे बी स्टॉल आहे. आणि तुम्हाला पुणेकरांचा प्रतिसाद कसा आहे? एकदम उत्तम प्रतिसाद. आणि तुमच्याकडे वर्षभर हे सगळे सांडगे म्हणा किंवा तुम्ही जे वर्षभराचे हे काय ते तुमच्याकडे मिळू शकतात का? आम्ही सप्टेंबर आता नवरात्र झाल्यापासून माल सुरुवात करतो. मे अखेरपर्यंत माल तयार करतो आणि पुढे पावसाळ्यात 4 महिने स्टॉक करून देतो. आता हे जे पाकिट आहे हे साधारण किती ग्रॅमचं असतं? 200 ग्राम ओके. पोहा पापड 200 ग्रॅमचे. तर प्रत्येक पापड हे 200 ग्रॅमचे पाकिट वगैरे असतात. उडीद पापड आहे, जळगावचे हिरवी मिरची लसूण पापड आहे, मुगाचे पापड आहे, नंतर आपलं काळी मिरी जिऱ्याचं पापड आहे, जळगावची प्रसिद्ध बिगडी आहे ते जळगावचे. जसं गहू कुठे आपण करतो 4 दिवस भिजवतो गहू, तसे दिवाळी 4 दिवस हाताने कापून केले असतात. त्याच्यानंतर हे नाचणी पापड आहे, जळगावचे प्रसिद्ध पापड आहे. नाचणी पापड आहे जळगाव कुठे हॉटेलला घरी प्रत्येक घरी नाचणी पापड आहे असताना पुण्याच्या लोकांची चांगली मागणी आहे. म्हणजे पुणेकरांचा तुम्हाला असा चांगला प्रतिसाद आहेच. चांगली ही गव्हाची पूड आहे आमची, प्युअर गव्हाची पूड आहे. गव्हा मैदा काही मिक्स नाही नसतो, प्युअर गव्हाचं. जे कस्टमर माझ्याकडनं मिळतं ते कस्टमर पुन्हा एकच घ्यायला मला. कसं आहे पाकिट ते? हे अर्धा किलोचे पॅकेट आहे 270 रुपयाचं. तर दादाने आपल्याला छान अशी माहिती दिलेली आहे. त्यांच्याकडे वर्षभराचं पूर्ण असं आपल्याला वाळवण मिळत आहे. कस्टमरांचा पण प्रतिसाद चांगला आहे. तर तुम्हीही बालगंधर्वला येऊन ह्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करू शकता.